सर्वांना नमस्कार. मराठी बालभारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील 10वा पाठ आहे लोकनृत्य. आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपली शाळा या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग वळूया स्वाध्यायाकडे. आम्हाला हे समजले मध्ये प्रश्न 1 आहे, आकृती पूर्ण करा. तिथे एक आकृती दिलेली आहे तालवाद्य आणि त्याच्या भोवताली आपल्याला तालवाद्यांची नावं लिहायची आहेत. चला तर मग लिहूयात. तालवाद्ये वरून सुरू करूयात. पहिलं झांज, मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी आणि घडा. नंतर आ आहे पंजाबमधील भांगडा नृत्यासाठीचा पोशाख. चला तर लिहूयात. पहिलं लिहूयात कमरेभोवती तांबडे, हिरवे, निळे आणि पिवळे रंगाचे पंचे. नंतर अंगात पांढरे अंगरखे. पुढे अंगरख्यावर रंगीत जरीची जाकिटे. नंतर डोक्यावर रंगीत रुमाल आणि हातात चिमट्याप्रमाणे दिसणारे लोखंडी वाद्य व ढोल. प्रश्न दुसरा आहे, तुलना करा. इथे माढिया समाजातीच्या लोकांचे शेतकरी नृत्य आणि बिहारमधील आदिवासी नृत्य यामध्ये तुलना करायला सांगितलंय. आधी आपण माढिया जमातीच्या लोकांचे शेतकरी नृत्य याबद्दल लिहूयात. डोक्यावर उंच पिसांची शिडे खोवतात, त्याखाली बैलांची शिंगे लावतात, कपाळावर माळा बांधतात, हातात खूप लांबीचे मृदंग घेऊन नाच करतात. पेरणीच्या व सणासुदीच्या वेळी हे नृत्य करतात. आता बिहारमधील आदिवासी नृत्य बघूयात. स्त्रिया परकरासारखा एक लेहंगा नेसतात, गळ्यात चांदीचे जड दागिने घालतात. पुरुष आखूड धोतर नेसून कमरेला कापड बांधतात व सोग्यासारखा पट्टा पुढे सोडतात. डोक्याला रंगीत फडके बांधून त्यात पिसे खोतात व ढोलके वाजवतात आणि त्या तालावर स्त्रिया नाचतात. पुढे प्रश्न तिसरा आहे, पुढील लोकनृत्यांचे थोडक्यात वर्णन करा. पहिला आहे रास नृत्य. गुजरात मधील हे नृत्य सुप्रसिद्ध आहे. अंगात पिवळ्या रंगाचा चुणीदार अंगरखा, पायात तंग चुडीदार पायजमा, कमरेला तांबडा शेला, डोक्यावर तांबडी टोपी घालून व हातात टाळ अगर टिपऱ्या घेऊन गुजराती लोक हा नाच करतात. एक दोघे जण मध्ये झांज, एकतारी व मुरली वाजवत उभे राहतात आणि बाकीचे अनेक जण त्यांच्या भोवती वर्तुळात फिरत नाचत राहतात. नंतर आहे भांगडा नृत्य. पंजाबमधील हे नृत्य विशेष प्रेक्षणीय असते. यासाठी येथील लोक भडक रंगाचे कपडे वापरतात. तांबड्या, हिरव्या, पिवळ्या, निळ्या अशा रंगांचे पंचे कमरेभोवती बांधून, अंगात पांढरे अंगरखे व त्यावर रंगीत जरीची जाकिटे घालून आणि डोक्यावर रंगीत रुमाल बांधून हे लोक नाच करतात. अशा वेळी ते चिमट्याप्रमाणे दिसणाऱ्या लोखंडी वाद्याचा व ढोलाचा उपयोग करत असतात. नंतर आहे दिंडी नृत्य. महाराष्ट्रात वारकरी मंडळ हे नृत्य करत असतात. मृदंग, वीणा, टाळ अशा वाद्यांच्या साथीवर वारकरी लोक अतिशय एकचित्ताने भजन करत नाचत असतात. नाचत नाचत ही मंडळी रस्त्याने देखील जात असतात. अभंग म्हणताना ही मंडळी एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे वळून मोठ्या ढंगदार रीतीने नाचत असतात. त्या तालावर टाळ्या वाजवत नाचू लागतात. हे विशेष होय. प्रश्न चौथा, 3 ते 4 वाक्यात लिहा. प्रश्न आहे अ, महाराष्ट्रातील दिंडी नृत्य व गुजरातमधील रास नृत्य यांची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर लिहूया. दिंडी नृत्यात वारकरी मंडळी मृदंग, वीणा, टाळ यांच्या साथीने एकचित्ताने भजन करत डावीकडे उजवीकडे वळून ढंगदार रीतीने टाळ्या वाजवत नाचतात. रास नृत्यात गुजराती लोक पिवळा चुणीदार अंगरखा, तांबडा शेला व तांबडी टोपी घालून हातात टाळ किंवा टिपऱ्या घेऊन झांज, एकतारी, मुरलीच्या साथीने वर्तुळात फिरत नाचतात. आ आहे छत्तीसगडमधील बस्तर भागातील माडिया जमातीच्या शेतकऱ्यांच्या लोकनृत्याचे वर्णन करा. उत्तर, माडिया जमातीचे शेतकरी हे नृत्य करतात. डोक्यावर पिसांचे शिरपेच घालतात, बैलांची शिंगे लावतात, हातात लांब मृदंग घेऊन वाजवतात. पेरणी व सणांच्या वेळी हे नृत्य करतात. त्यानंतर आहे पुढील प्रश्न ई, लोकनृत्यातून कोणकोणत्या गोष्टी शिकायला मिळतात. उत्तर लिहूयात. लोकनृत्यामुळे कशाचाही भेदभाव राहत नाही व वयाचे बंधन उरत नाही. वाडवडिलांनी दिलेली शिकवण व चालीरीतीप्रमाणे पोशाख करण्याचे भान राहते. सर्व लोक एका सुरात गाऊ लागतात व एका तालात नाचू लागतात. यातून एकीची व सामुदायिक भावनेची शिकवण मिळते. पुढे आहे चौथा प्रश्न ई, भारत देश लोकनृत्याच्या दृष्टीने श्रीमंत आहे असे लेखिकेने का म्हटले.
कारण आपला भारत देश हा विस्ताराने जेवढा मोठा आहे तेवढाच तो लोकनृत्यांच्या दृष्टीनेही श्रीमंत व वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक प्रांतात वेगवेगळी लोकनृत्ये, पोशाख, वाद्ये यांची विविधता असूनही प्रांतात वेगवेगळी त्यातून एकता दिसून येते. पुढील प्रश्न आहे प्रश्न 5वा. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यातील अ आहे लोकनृत्याचे प्रकार सांगा. उत्तर: रासनृत्य, भांगडा नृत्य, दिंडी नृत्य, माडिया जमातीचे शेतकरी नृत्य, बिहारमधील आदिवासी नृत्य, फुगडी, झिम्मा, गरबा, फेर, गोफ नृत्य, बांबू नृत्य असे लोकनृत्याचे अनेक प्रकार सांगता येतील. पुढील प्रश्न आहे आ. लोकनृत्याच्या वेळी कोणकोणती वाद्ये वाजवली जातात? उत्तर: लोकनृत्याच्या वेळी मृदंग, ढोल, ताशा, हलगी, खंजिरी, झाडा, टाळ, टिपऱ्या, घुंगरू, डफ, एकतारी, मुरली, सनई आणि सारंग ही वाद्येही वाजवली जातात. पुढे ई आहे भांगडा नृत्य प्रेक्षणीय का वाटते? तर उत्तर लिहूयात. भांगडा नृत्यात लोक भडक रंगाचे कपडे, रंगीत जरीची जाकिटे व रंगीत रुमाल वापरतात आणि चिमट्याप्रमाणे दिसणारे लोखंडी वाद्य व ढोलाचा उपयोग करतात. त्यामुळे हे नृत्य विशेष प्रेक्षणीय वाटते. पुढे प्रश्न 6 आहे. पुढील शब्दांवरून लोकनृत्य प्रकार ओळखा. अ आहे मृदंग, वीणा, अभंग. आपण उत्तर लिहूयात दिंडी नृत्य. पुढे तांबडा रुमाल, टिपऱ्या. पुढे उत्तर लिहूयात रास नृत्य. नंतर रंगीत रुमाल, रंगीत पंचे. उत्तर लिहूयात भांगडा नृत्य. पुढे आहे बैलांची शिंगे, कवड्यांच्या माळा. उत्तर लिहूयात माडिया जमातीचे शेतकरी नृत्य. आता पुढे प्रश्न आहे विचार करा व सांगा. सण उत्सव साजरे केल्याने आपल्या जीवनात कोणते सकारात्मक बदल घडतात ते सांगा. उत्तर: सण उत्सवांमुळे एकमेकांविषयी प्रेम व आपुलकी वाढते, नातेसंबंध दृढ होतात, आनंद उत्साह निर्माण होतो, तसेच सामुदायिक भावना व एकीची शिकवण मिळते. नंतर दुसरा प्रश्न आहे सणांमुळे आपल्या संस्कृतीचे जतन कसे होते याबाबत विचार व्यक्त करा. उत्तर: सण उत्सवांच्या निमित्ताने पारंपरिक पोशाख, गाणे, नृत्ये, चालीरीती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवल्या जातात. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन होते. पुढे आहे खेळ या शब्दांशी मध्ये समानार्थी शब्द लिहा. त्यातील आनंद, हर्ष. धरणीचा समानार्थी शब्द भूमी, वाराचा समानार्थी शब्द पवन आणि पाय समानार्थी शब्द चरण. पुढे प्रश्न दुसरा आहे खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्यातील पहिला आहे अचंबा वाटणे म्हणजे आश्चर्य वाटणे. वाक्य लिहूयात. वाऱ्यासारखा नाचणारा तो मुलगा पाहून सर्वांना अचंबा वाटला. पुढे आ आहे तहानभूक हरपणे. एखाद्या गोष्टीत इतके तल्लीन होणे की खाण्यापिण्याचे भानही न राहणे. वाक्य लिहूयात. नर्तकाची अप्रतिम पावले पाहताना प्रेक्षकांची तहानभूक हरवली. नंतर ई आहे एकजीव होणे म्हणजे पूर्णपणे समरस होऊन जाणे. वाक्य लिहूयात. वाद्यांचा सूर धरताच नर्तक समोरच्या प्रसंगाशी एकजीव होऊन जातो. खालील वाक्यांमध्ये कंसात दिलेली गुणवाचक विशेषणे योग्य स्थानी लिहा. इथे विशेषणे दिलेली आहेत. रेखीव, निळा, सावळा, प्रचंड, गोड. त्यातून आपल्याला त्याचे योग्य असं लिहायचं आहे. पहिलं समुद्रात डॅश लाटा असतात. लिहूयात प्रचंड. पुढे रिया डॅश चित्र काढते. उत्तर आहे रेखीव. पुढे तिसरं आहे नागपूरचे संत्री डॅश असतात. उत्तर लिहूयात गोड. डॅश झरा वाहतो बेटा बेटातून. उत्तर लिहूयात निळा सावळा. पुढे आहे पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा. त्यातील पहिलं आहे बाजूच्या चित्रात किती वर्तुळ आहेत. उत्तर लिहूयात 5. दुसरं आहे वरच्या रांगेत किती वर्तुळ आहेत. उत्तर लिहूयात 3. खालच्या रांगेत किती वर्तुळ आहेत. उत्तर आहेत 2. आणि पांढरा रंग या पार्श्वभूमीवर थोडा आहे की खूप. तर उत्तर लिहूयात खूप. तर अशा प्रकारे वरील प्रश्नांच्या उत्तराचा विचार केला तर 5, 3, 2, थोडा, खूप अशी उत्तरे आपल्याला मिळतील. ही आहेत संख्यावाचक विशेषण. म्हणजेच नामांची संख्या प्रमाण दर्शवणाऱ्या विशेषणांना संख्यावाचक विशेषणे म्हणतात. पुढे आहे पुढील कंसात दिलेली संख्यावाचक विशेषणे योग्य ठिकाणी लिहा. पहिलं आहे मला डॅश दरात भाजी मिळाली. उत्तर आहे अल्प. दुसरं आहे सूर्याच्या डॅश किरणांनी जमिनीला स्पर्श केला. कशा तर सहस्त्र लिहूयात. नंतर तो शाळेची डॅश पायरी चढला. 1-1. आणि चौथं आहे ते क्रीडांगण आमच्या शाळेच्या क्रीडांगणापेक्षा डॅश आहे तर चौपट. नंतर पुढे चौकटीतील योग्य सार्वनामिक विशेषण वापरून वाक्य पुन्हा लिहा. मला वाटते डॅश कचरा जास्त तेवढे प्रदूषण जास्त. मग इथे ते तेवढे आहे म्हणून आधी उत्तर लिहायचं आहे जेवढा. दुसरा आहे डॅश मुलगी खूप हुशार आहे. लिहूयात तुमची.
तिसरा आहे डॅश अंगरखा तशीच टोपी घाला, मग जसा अंगरखा तशीच टोपी. नंतर मिळेल डॅश स्वातंत्र्य प्रत्येकाला हवेच असते, तर मिळेल तेवढे इथे लिहायचं आहे. पुढे खालील वाक्यातील विशेषणांचे प्रकार ओळखून लिहा. त्यातील पहिला आहे समिधा अंगणात रेखीव रांगोळी काढते. यामध्ये कोणता प्रकार आहे, तर रेखीव हे गुणवाचक विशेषण आहे. नंतर दुसरं महागाईमुळे वस्तूंच्या किमती चौपट झाल्या आहेत. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार सांगा. चौपट आत्ताच आपण पाहिलं, चौपट हे आहे संख्यावाचक विशेषण. नंतर हे कोणते गाव आहे, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार, तर कोणते हे सार्वनामिक विशेषण आहे. पुढे माझे पुस्तक सापडले आहे, या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता, तर वाक्यातील माझे हे सार्वनामिक विशेषण आहेत. पुढे आहे मैदानात 10 मुले खेळत आहेत, तर 10 हे संख्यावाचक विशेषण आहे. पावसाळ्यात जंगल हिरवेगार दिसते, तर हिरवेगार हे गुणवाचक विशेषण आहे. चला तर मग मुलांना, आज आपण या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला, विशेषणांचे प्रकारही पाहिले. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.